हाय हॅलो नमस्ते. मी रुचा कुलकर्णी, तुमची फायनान्शियल ॲडवायझर. तर मी आज बर्थडे हा विषय घेतला आहे का तर माझं बर्थडे जवळ आला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगते की दरवर्षी मी बर्थडेला काय करत असते. तर दरवर्षी मी माझ्या बर्थडेला एक वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणून प्रत्येक वेळेस 5,000 किंवा 10,000 अशी थोडीशी अमाऊंट मी त्यामध्ये ठेवत असते. आणि ते आता माझ्या रिटायरमेंटसाठी मी ठेवत असते. त्यामुळं काय होतंय की थोडं तरी आपण इन्व्हेस्टमेंट करतो हे आपल्याला रिअलाइज होतं आणि एक छान आनंद मिळतो त्यातून. पण असंही करू शकतो वन टाइम इन्व्हेस्टमेंट, किंवा आता प्रत्येक जण आपल्याला पहिल्या वर्षाच्या बर्थडेला ते 5वा वर्ष असू दे, 10वा वर्ष असू दे, 25वा वाढदिवस असू दे, अशा प्रत्येकांच्या वाढदिवसाला बोलवत असतो. तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक करू शकतो की त्यांना काहीतरी 500,000 रुपयाचं गिफ्ट घेऊन जाण्यापेक्षा 500,000 रुपयाची तुम्ही स्टार्टिंग SIP करून देऊ शकता. त्याच्या पुढे त्यांनी कंटिन्यू करू शकतील असं तुम्ही SIPचं छान गिफ्ट देऊ शकता. तुम्ही हे एक तुम्ही छान फायनान्शियल प्लॅनिंग करून त्यांना देऊ शकता, किंवा एक फायनान्शियल फ्रीडम मिळू शकतो. ह्या वाढदिवसाचा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा स्मार्ट गिफ्ट घ्या आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा स्मार्ट गिफ्ट SIP तर्फे देऊ शकता. चला तर मग आपण दरवर्षीच वाढदिवस साजरा करतो, पण ह्या वर्षी आपण भविष्यासाठी काहीतरी वेगळं करूया. तर तुम्ही आम्हाला आता तुमची बर्थडेट सांगायची आणि आता त्यावरती आम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करून तुम्हाला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करू.